गुड मॉर्निंग गाइस, स्वागत है आपका आपके भाई के चैनल पे जिसका नाम है प्रतीक दरोटे ब्लॉग्स। मैं स्वतः मालक आपका स्वागत करता हूँ डे 20 वाले ब्लॉग में। और मैं सोचा कि उठते ही ब्लॉग स्टार्ट करते हैं, क्योंकि अभी राइट नाउ 10:30 हुई है और कल मैंने इसी टाइम पे एक रील अपलोड की थी जो देसी वाइन्स पे आप देख सकते हो अगर देखी नहीं होगी तो। और उस रील पे राइट नाउ अभी 10:30 को सुबह के 14.6K व्यूज़ आ चुके हैं, विच इज़ बिग अचीवमेंट फॉर मी, क्योंकि इतने व्यूज़ आना। एंड बाकी कल के दिन भी मुझे, मतलब जिस दिन आप ये व्लॉग देख रहे हो 20 जनवरी, उस दिन भी मुझे कंटेंट मतलब दिमाग में आया, वो मैं पहले उसका डिस्कशन करता हूँ विद ओमकार एंड प्रणव। अगर उनको अच्छा लगा जो मैं आइडिया दूंगा तो वो कंटेंट भी हम करेंगे। बाकी अभी निकलते हैं, नहाते हैं, मतलब मैं नहाता हूँ, फ्रेश होता हूँ और ओमकार से मिलता हूँ। लेट्स गो। ऑलराइट, सो दोस्तों अभी मैं नहा के रेडी हो चुका हूँ। अभी मैं निकलता हूँ ओमकार के इधर, और आज है चेस्ट का वर्कआउट एंड वो आज मेरा ट्रेनर बनने वाला है ओमकार। वो मुझे आज, मतलब मेरा आज का जो पूरा वर्कआउट है वो डिसाइड करने वाला है, कैसा करना है, क्या करना है। तो उसका भी रेटिंग मैं वर्कआउट होने के बाद देता हूँ। पहले अभी कल के कंटेंट का जरा देखते हैं, तो अभी निकलता हूँ मैं, चलो। तर मित्रांनो, आता मी आलो यशकडं. नमस्कार गाईस. आणि भाऊ आपला जवळपास 10 दिवसाच्या नंतर परत व्लॉग मध्ये पदार्पण झालेलं आहे. सॉरी, पदार्पण झालेलं आहे दादाचा, आपल्या यश दादांचा. आणि गाईज उद्या आहे ना 20 तारीख आहे, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा व्लॉग बघाल ना त्या दिवशी आपल्या बदलापूरचा जो राजा आहे ना, बदलापूरचा राजा, त्याचा आगमन सोहळा आहे. बरोबर ना यश? हां. तर त्या रिलेटेड आम्ही जरा एक सिरीज शूट करायची विचार करतोय, म्हणजे सिरीज स्टार्ट करायची आहे गणपतीच्या रिलेटेड. म्हणजे मी माझ्या लाईफवरती, आणि मग मला गणपती बाप्पा वगैरे दिसतो, ते सगळं सस्पेन्स आहे, ते तुम्ही बघू शकता देसी वाईन्स या चॅनलवरती. बाकी काहीच, आता मी जस्ट रिसेंटली चेक केला, म्हणजे 1 मिनिट झाला असेल, आपली जी आता मी न्यू रील टाकले ना तिच्यावरती 15.6K व्ह्यूज आहेत. मच्छवतोय का नाही तुझा भाऊ? मचवतय. आणि इकडं झोपलाय. बाकी आम्ही आता जरा डिस्कशन करतो. डिस्कशन हा सेकंड पार्टपर्यंत आमचा आलेला आहे. थर्ड पार्ट आणि फोर्थ किंवा थर्ड पार्टपर्यंत व्हिडिओ एंड करून टाकायचे. बाकी आता विचार करतो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके. आणि हा आज माझा ट्रेनर होणार आहे जिममध्ये. बघू ना किती शिकवतो ना, काय शिकवतो. बाकी आता शूट करून भेटतो. गाईज आता ओमकार पोचलाय ब्रिजच्या इथं, मी पण पोचतो आणि चेस्टचा वर्कआउट करतो. बघू तो कसा ट्रेन करतो आज मला. ओके. सो गाईज मी आता घरी आलो आहे आणि वर्कआउट ओमकारनी म्हणजे चांगल्या पद्धतीने घेतला. बट सीन असं आहे की माझा हा जो लेफ्ट शोल्डर आहे तो भाई कॅटकूट निस्ता करायला लागला. म्हणजे जेव्हा मी डंबल किंवा रॉड खाली आणायचो ना, तर एवढा आणला की भाई डायरेक्ट काट, म्हणजे आवाज यायचा. सो मी जास्त काही वर्कआउट नाही करू शकलो, बट त्यांनी वर्कआउट चांगला घेतला माझा. आणि बाकी आता मी प्रणवला कॉल केलेला की भावा जरा शूट करायचं आहे, त्याचा छोटासाच रोल होता. तर तो बोलतो की मी 6:30ला फ्री होईल. तर ठीक आहे बाबा, 6:30 5 वाजता मी जातो यशकडे. आमचा जो काही तिघांचा जो काही शूट आहे तो करून घेतो, बाकी मग नंतर प्रणवचा शूट करू. बाकी आता निघतो. ओके. म्हणजे थोडा रेस्ट करतो, आता 4:30 वाजले, आराम करतो मस्तपैकी आणि निघतो. आणि ती सिरीज आय होप तुम्हाला आवडेल. करायची आहे की नाही ते आता फायनल करू आम्ही. बाकी जर आम्ही ती केली तर कदाचित तुम्हाला आवडू शकते. आता निघतो आराम केल्याच्या नंतर 5 वाजता. ओके. तर गाईज आता संध्याकाळ झाले आणि ॲक्च्युली मला ना एक ठिकाणी म्हणजे जॉब लागतोय. सो तो जॉब काय ते मी नंतर सांगेन. बाकी जेव्हा जॉईनिंग होईल तेव्हा. बाकी आता मला आलंय प्रणव द गायकर बॉय घ्यायला. त्याच्यासोबत कुठेतरी जायचं आहे. तो मला बोलतो ATM, तुझी गाडी इकडे आहे ना बाबा, गाडी इकडं चाललंय तिथं. बाकी त्याचं काय काम आहे ते बघू आपण. आणि आता मी याची गाडी घेऊन निघतो आणि नंतर हा ब्लॉग एंड करून टाकतो. ओके. येत्र चंचू पात्र ना मेरी ब्रो. ठीक आहे, निघतो.